महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिच्या चरणी नतमस्तक होतो। आई जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानाच्या या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, पालकमंत्री श्री धर्मराव बाबा अत्रामजी, खासदार अशोक नेतेजी, आमदार डॉक्टर देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, श्री संदीप पाटील, श्री प्रशांत बागरे, श्री प्रमोद पिंपरे, श्री प्रभाकरन, श्री रवींद्र अलुरवार, श्रीमती वर्षा मोरे, श्री किरण पांडव, श्रीमती भाग्यश्री अत्राम, श्री आमचे जिल्हाधिकारी संजय मीणा, SP श्री निलोत्पल, आयुषी सिंग, या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महिला सशक्तीकरण कार्यक्रम, या कार्यक्रमाचं उद्घाटन हे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातनं होत आहे। आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो की आपल्या गडचिरोलीला त्यांनी ही संधी या ठिकाणी दिली। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडली आणि मोदीजी म्हणाले, भारत जर विकसित करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या 50% असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत, जोपर्यंत या महिला सशक्तीकरण होत नाही, जोपर्यंत या महिलांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी मिळत नाही, जोपर्यंत देशाच्या मुख्यधारेमध्ये आम्ही महिलांना आणत नाही, तोपर्यंत भारत सशक्त होऊ शकत नाही, भारत विकसित होऊ शकत नाही। आणि म्हणून आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी महिला सशक्तीकरणाच्या निमित्ताने अनेक गोष्टी सुरू केल्या। एकीकडे महिलांचं जीवनमान वाढलं पाहिजे, याकरता प्रत्येक घरी गॅसचं सिलेंडर गेलं पाहिजे, प्रत्येक घरी पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, प्रत्येक घरी विजेचं कनेक्शन गेलं पाहिजे, यासारख्या अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या। स्टार्टअप सारखी योजना या देशामध्ये मोदीजींच्या स्टार्टअप योजनेतनं 25 कोटी उद्योजकांना लोन त्या ठिकाणी प्राप्त झालं, 25 कोटी तरुणींना लोन प्राप्त झालं, ज्यातनं ते आपल्या उद्योग सुरू करू शकले। आणि मला सांगताना आनंद वाटतो, या 25 कोटीपैकी 13 कोटी आमच्या महिला आहेत की ज्यांना त्या ठिकाणी मोदीजींनी लोन देऊन आपल्या पायावर उभं केलं आणि आज त्या सशक्तपणे आपला संसार चालवत आहेत आणि आपला बिझनेस देखील त्या ठिकाणी चालवत आहेत। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जेव्हा एखाद्या महिलेला आपण सशक्त करतो, त्यावेळी संपूर्ण परिवार हा सशक्त होत असतो। कारण महिला 2 पैसे कमावते तर ती व्यसनामध्ये पैसे घालवत नाही, महिला ते पैसे वाचवून आपल्या मुलींच्या शिक्षणावर ते पैसे खर्च करते, चांगलं घर आपलं राहिलं पाहिजे याकरता ते पैसे खर्च करते, कधी अडीअडचणीमध्ये आरोग्यावर पैसे लागले तर त्याकरता ते पैसे जमवून ठेवते। आणि म्हणूनच एक महिला सक्षम झाली तर संपूर्ण परिवार सक्षम होतो। अनेक वेळा पुरुष सक्षम होतात तर ते व्यसनांवर देखील पैसा घालवतात, पण महिला कधीही असा पैसा घालवत नाही। आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की या ठिकाणी महिलांच्या सशक्तीकरणाचं अभियान हे चालू केलं पाहिजे। आपल्याला कल्पना आहे, लेक लाडकी सारखी योजना आपण सुरू केली, ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, ज्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 6,000 रुपये, 10व्या 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये। म्हणजे मुलगी जन्माला आली
की तिच्या नावाने 1 लाख रुपये राज्य सरकार बाजूला काढून ठेवणार आणि ते घर लखपती होणार, अशा प्रकारची योजना आपण सुरू केली. आज आपल्याला माहिती आहे मुलींचं शिक्षण आपण मोफत त्या ठिकाणी करतोय. नोकरी व्यवसाय करता कुठेही गेलं तर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आता आपण महिलांना एसटीचा प्रवास अर्ध्या तिकिटात 50% पैशामध्ये अलाव केला आहे. म्हणजे पुरुष जर एसटीमध्ये बसला तर त्याला जर 100 रुपयाचं तिकीट लागेल तर महिलेला 50 रुपये तिकीट लागेल. आणि म्हणून माझ्या सगळ्या माता बहिणींना माझी विनंती आहे की आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायचं असेल तर आपल्या घरच्या माणसाला सांगा तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, मी गेली तर अर्धेच पैसे खर्च होतात, आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन काम करू शकता. ही योजना तुमच्याकडे त्या ठिकाणी आणली आहे. आज बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी, माननीय आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला बिनव्याजी कर्ज देण्याची योजना या ठिकाणी सुरू केली. बचत गटाकरता इतक्या वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या आहे. आत्ता आम्ही येता येता ट्रॅक्टरचं वाटप केलं, थ्रेशरचं वाटप केलं, स्टॉल्सचं वाटप केलं. इतक्या वेगवेगळ्या योजना आहेत की प्रत्येक बचत गट हा सक्षम झाला पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. ब्युटी पार्लरपासनं तर दुकानापर्यंत आणि उद्योगापासनं तर व्यापारापर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्याकरता पैसा सरकारच्या वतीनं आपण देतो आहोत. आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे, आमचा अनुभव असा आहे की महिलांना जर पैसे दिले त्या कधीच बुडवत नाही. आम्ही मविमच्या माध्यमातून जे पैसे महिलांच्या बचत गटाला देतो 100% पैसे त्या वापस करतात, एक पैसा देखील बुडवत नाही. पुरुषांना पैसे दिले की ते बुडतात, महिलांना दिले की बुडत नाहीत. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकदा महिला स्वतः करता टाळ्या वाजवा, कारण तुम्ही कधी पैसे बुडवत नाही. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की महिलांचे हे सगळे जे काही पैसे आहेत, मग त्यातलं रोलिंग फंड असेल तर हा दुप्पट केला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सगळ्या योजना महिलांकरता तयार करा. आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात एक नवीन महिला धोरण तयार केलं आहे की ज्या धोरणाच्या माध्यमातून आज आपण महिलांकरता उद्योगामध्ये राखीव भूखंडापासनं तर सगळ्या योजनांमध्ये त्यांना कशा प्रकारे आपल्याला आरक्षण देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण करतोय. खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये या सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून लाखो महिलांना त्या ठिकाणी मदत मिळाली आहे. आपण बघितलं 50-50 लाख रुपयापर्यंतची मदत ही महिलांना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि मला विश्वास आहे हे अभियान काही एका दिवसापुरतं नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 365 दिवस हे अभियान चालवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही थांबणार नाही आहोत जोपर्यंत आमच्या सगळ्या महिलांच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत आपलं हे अभियान चालणारच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या एका वर्षामध्ये 2023 जे वर्ष गेलं त्या एका वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या महिला बचत गटाला 7,000 कोटी रुपयाचं कर्ज हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. 7,000 कोटी, जे कधी शक्य नव्हतं. 500-700 कोटीच्यावर कधी कर्ज मिळत नव्हतं, पण 7,000 कोटी रुपयाचं कर्ज दिलाय आणि महिला या ठिकाणी सक्षम होत आहेत. ही देखील मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते. आज खरं म्हणजे आपल्या या गडचिरोलीमध्ये अनेक कामांचं भूमिपूजन देखील माननीय मुख्यमंत्री करतायत. मग यामध्ये गडचिरोलीच्या तलावाचं सौंदर्यीकरण असेल, नगर परिषदेच्या इमारतीचं उद्घाटन असेल, चामोर्शी तालुका क्रीडांगण असेल, धानोरा तालुका क्रीडांगण असेल, चामोर्शी नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारत भवन असेल किंवा याचं उद्घाटन आहे. आणि वेगवेगळ्या रस्त्यांचं चामोर्शी वडसा कुरखेडा रस्ते आणि पुलांचं भूमिपूजन मुख्यमंत्री करतायत. मार्कंडा देवस्थान जे खऱ्या अर्थानं आमची काशी आहे आणि जिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात, केंद्र सरकारने 100 कोटी रुपये दिले आहेत, राज्य सरकारने पैसा दिलाय, त्याचंही काम सुरू करतोय आपण. चपराळा देवस्थानाचं असेल किंवा या ठिकाणी आमच्या गोंदिया जिल्ह्यात आमच्या गोंड समाजाचं जे आराध्य दैवत आहे कचारगड, त्याचं देखील एक भूमिपूजन हे या ठिकाणी आज तिथल्याही कामांचं आपण करतोय. सोमनूरचं भूमिपूजन होत आहे, रामदेगीचं भूमिपूजन होत आहे, कलापूरचं भूमिपूजन होतोय, अरतोंडीचा विकास त्या ठिकाणी आपण करतो. या वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून जिल्ह्याचं चित्र बदलण्याचं काम
हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपलं सरकार करत आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की आम्ही मागच्या काळामध्ये प्रयत्न सुरू केला। खरं म्हणजे आपल्या गडचिरोलीचं पोटेन्शियल एवढं आहे की देशाची स्टील सिटी आमचं गडचिरोली होऊ शकते। आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आणायला सुरुवात केली। आज लॉयडचा एक उद्योग आला, किती मोठ्या प्रमाणात CSRचं काम चाललंय। आमच्या सगळ्या मुलींना प्रशिक्षित करून त्यांना नोकरी देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेड्समध्ये आमच्या मुली ट्रेन होत आहेत, त्यांना नोकरी मिळते आहे। आणि अशा प्रकारचे अनेक उद्योग या ठिकाणी आम्ही आणतो आहोत। आणि हे उद्योग आणताना आम्ही प्रभाकरनजी तुम्हाला देखील सांगितलं आहे, स्थानिकांनाच त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे ही अट आम्ही टाकलेली आहे। कुठलेही बाहेरचे लोक रोजगाराकरता येऊ देणार नाही। गडचिरोलीच्या स्थानिकांनाच या ठिकाणी रोजगार मिळेल आणि महिलांना प्राधान्याने रोजगार मिळेल हा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आहोत। आणि हे सगळं करत असताना पर्यावरणाची, आमच्या जंगलाशी कुठलीही छेडछाड आम्ही करू देणार नाही। जल, जमीन आणि जंगल आमच्या आदिवासींचा अधिकार आहे, त्यामुळे त्या अधिकारापासून कुठल्याही आदिवासीला आम्ही वंचित होऊ देणार नाही। विकास होईल पण सगळ्यांना सोबत घेऊन विकास होईल, कारण आम्ही ठरवलंय या गडचिरोलीला आधुनिक गडचिरोली करायचा आहे। गडचिरोली मागासलेला आहे, आता हा शब्द संपवायचा आहे। 2030 सालचे गडचिरोली माझ्या नजरेसमोर आहे की ज्यावेळी गडचिरोली हा मागास जिल्हा नसेल तर महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या जिल्ह्यांमध्ये माझ्या गडचिरोलीचं नाव असेल। अशा प्रकारचं काम आपलं सरकार करत आहे। आपण एअरपोर्ट या ठिकाणी करतो, आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये आमचा प्रयत्न आहे मे पासनं गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेजमधल्या ॲडमिशन सुरू होऊ शकल्या पाहिजे, हा देखील प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्यामुळे एवढंच नाही, आज मला आनंद वाटतो की आमच्या सिरोंचा सारख्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संकुल तयार करण्याकरता लोक पुढे येत आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आमच्या मुलांना मिळाले पाहिजेत, अशा प्रकारचं शैक्षणिक संकुल देखील सुरू होत आहे। मी या निमित्ताने अधिक बोलणार नाही, माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे। पण मी जिल्हा प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करेन। आमचे जिल्हाधिकारी असतील, CO असतील, त्यांच्या अधीनस्थ वेगवेगळे विभाग असतील, आमचे सगळे लाईन डिपार्टमेंट असतील, या सगळ्यांनी अतिशय उत्तम काम केलं म्हणून लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचलो आणि ते लाभ त्या ठिकाणी पोहोचले आहेत। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यासोबत आमच्या पोलीस विभागाचं देखील अभिनंदन करतो, कारण सुदूर दुर्गम भागामध्ये आमचा पोलीस विभाग या सगळ्या योजना घेऊन जातो, आमच्या महसूल विभागाला मदत करतो आणि त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोलीस विभाग देखील या सगळ्या योजना पोहोचवतो। म्हणून त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आणि पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत, ज्या भारतामध्ये मोदीजींनी आमच्या महिलांना विधानसभा आणि लोकसभेतही आता रिझर्वेशन दिलेलं आहे, पुढच्या काळामध्ये आमच्या 30% आमदार महिला असतील, 30% खासदार देखील महिला असतील, असं मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पुढे आलो आणि आमच्या महिलांना सक्षम केल्याशिवाय आता हे आंदोलन थांबणार नाही, एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम, जय श्रीराम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।